नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। ह्या कार्यक्रमामध्ये जे आपले MIM चे नगरसेवक आहेत, सगळेच जेवढे 9 आहेत, 9 रत्न, हे सगळे इथं बसलेत आणि ते पत्रकार परिषद घेतलेत। त्यांचा विषय काय आहे हे सगळंच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। त्यांच्या प्रभागासाठी किती निधी, आता परवा बोर्ड झाला, किती निधी महापालिकेनं ह्यांना दिली गेली। इथं पक्षाचा रोल नाही बर का, इथं महापालिकेने किती निधी दिली, समान निधी दिली का, बोर्डामध्ये समान निधीचा चर्चा केली होती यांनी महापौराबरोबर। आपण यांच्या प्रत्येक नगरसेवकाचं म्हणणं घेणार आहे आणि काय विकास करणार आहेत आपल्या प्रभागामध्ये आपण विचारणार आहे। तिकडं आपला पहिला लेडीजला प्राधान्य देऊ म्हण। मला सांगा ताई, तुमच्या प्रभागामध्ये काय व्हावं आणि किती लाखाचा निधी महापालिकेकडून मिळालाय तुम्हाला सांगा एकदा सोलापूरकरांना। सगळ्यांना पहिले तर नमस्कार। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमींच्या वतीने आम्ही AIMIM पार्टीचे सगळे 9 नगरसेवक इथं सगळे जमलेलो आहोत। आमच्या प्रभागात 14 असो 20 असो, आम्ही आज म्हणजे 5 महिन्यापेक्षा फक्त तुमच्या प्रभागाचंच सांगा आणि तुम्हाला व्यक्तिगत निधी किती मिळाला तेवढा सांगा। आम्हाला आता नगरोत्थानमध्ये परवा दिवशी जे आम्ही सभागृहात मांडलं त्यावेळेस आम्हाला 20 लाखाचा निधी मला मंजूर झालेला आहे आणि भांडवल निधीमधून 50 लाखाचा जो निधी आहे आम्हाला त्यात 25 लाखापर्यंत मंजूर करण्यात आला आहे। एकूण 65 लाखाचा वार्षिक तुम्हाला निधी मिळत आहे। त्या 65 लाखामध्ये तुमच्या प्रभागाचा विकास होतो का? होणार तर नाही सर, पण आता समान निधी दिलाय म्हणल्यावर तर घ्यावंच लागल आणि जास्त पाहिजे असेल तर आम्ही तसा आवाज उठवू, जास्त मागण्याचा मी प्रयत्न लक्षात असू दे। जास्त पाहिजे असलं तर MIM आपल्या महापालिकेत आवाज उठवणार आहे बरं का सोलापूरकर। हा, आणि जास्त निधी मागण्याचा मी प्रयत्न करू आणि घेऊ त्यांच्याकडनं। धन्यवाद। मला सांगा ताई, किती कोटीचा निधी मिळाला तुम्हाला आतापर्यंत, का लाखाचा मिळाला? सलाम वालेकुम। हमको 66,000 की निधि मिली सर, उसमें 66 लाख की 66 लाख की निधि मिली, उसमें 50 लाख हमको बजट मंजूर हुए सर। उसमें 25 लाख हमारे काम पे इस्तेमाल करने वाले। अगर हमको वो काम में नहीं कम पड़ते हमें, उसमें हमें दूसरी तरफ से निधि मंजूर करके काम करेंगे। भांडणार आहेत आणि निधी घेणार आहेत बर का, प्रामाणिक आहेत आणि ह्यांना सगळेच जण जनतेने निवडून दिलेला आहे। मला सांगा ताई, तुमच्या प्रभागामध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय? क्या हमें ड्रेनेज का और नल का पाइपलाइन रोड का काम करेंगे। धन्यवाद ताई। मला सांगा ताई, तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला आतापर्यंत, पूर्वी बी नगरसेवक होता तुम्ही, आता बी आहेत, आणि किती कोटीचा निधी तुमच्या प्रभागात खर्च केला गेला एकूण? प्रभाग क्रमांक 14 में मैं वहीदा बानो शेख, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की पक्ष नेता। हमको चारों नगर सेवक को 50-50 लाख निधि भानोली में से मिली है और 16-16 लाख वार्ड वाइज रकम में से मिली है। इसके अलावा हम चारों लोग मिलकर लोकशाही अन्नाभाऊ साठे की स्कीम में से ड्रेनेज लाइन राहुल गांधी ने फक्त तुमच्या प्रभागासाठी आणि तुमच्या व्यक्ती प्रभाग चारों नगर सेवक का नाम बोल रही हूँ। लोकशाही अन्नाभाऊ साठे के ड्रेनेज लाइन का काम है राहुल गांधी झोपड़पट्टी में 58,40,218 और कालिका देवस्थान से गनानी धारा पर्यंत वहां पर भी 58 लाख ये ड्रेनेज लाइन का है। राहुल गांधी झोपड़पट्टी के पास ही है ये भी, मुस्लिम पाछापेट 58,76,439 रुपए का। इसके अलावा लोकशाही अन्नाभाऊ साठे में स्टोर के पार्टी मागे जो गली है, वो प्लास्टिक की दुकानें वो है, उसके पीछे कारपेट की दुकान के पीछे गली में तो 70,59,300 ये ड्रेनेज लाइन के वास्ते। ड्रेनेज लाइन वहां पर इतनी खराब है, आज लोग पूरे फुटे से, बहुत पुरानी है एकदम। लास्ट टाइम हमको निधि वहां पर ज्यादा नहीं मिली थी, अन्नाभाऊ साठे की भी नहीं मिली थी, हालांकि हम मांगनी कर रहे थे 20 लाख 25 लाख 30 लाख ऐसा दे रहे थे, लेकिन इस मर्तबा देखो ये सब मिला के
बहुत ज्यादा हो गई, हम चारों नगर सेवक मिलकर दिए हैं। हाँ, इसके अलावा महाराष्ट्र स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, बीजापुर बेस पर से पुलिस गेट से लेके खीरी सेवा मंदिर से कमरू निसा स्कूल से मरकज से खिड़वाई चौक तक ये ड्रेनेज लाइन का मंजूर हुआ है। 1,83,82,574 रुपये। ये वार्ड वाईज निधी तुम्हाला किती मिळाला आणि त्याच्यात किती विकास होणार आहे ते सांगा ताई. एक का बोलेंगे क्या सबका बोलेंगे? वार्ड एकाच तुमचं फक्त तुम्ही सांगा की महापालिकेला किती निधी मागितलाय. ये सब मांगे सो चाहिए हम, ये तेवढं सगळी मंजुरी मिळाली. सब मंजूरी है, काम की मंजूरी है, खाली अनुदान आने का बाकी है. काम खाली अनुदान आने का बाकी आहे. लक्षात असू दे सोलापूरकर, हे मागणी केलेत, अनुदान आल्यावर ह्यांना ते काम चालू होणार आहेत. और अनुदान मिलने वाला है हमको. इसका 1,83,83,00,000 के अनुदान मंजूर वैसे ही ऑलरेडी मंजूर वैसे ही है. विषय और बोर्ड में भी आया और अनुदान इसका मंजूर वैसे ही पालक मंत्री मेरे को मंजूर करके दिए सो ये विषय. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे. अनुदान मिळालंय. इसके अलावा कब्रिस्तान को भी हमने चारों कारपोरेटर मिलकर हा, ते खबरस्तान मी घेणारच आहे त्यांच्याकडे. मला सांगा, प्रत्येक खबरस्तान मध्ये विकास कामं व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? का मुस्लिम समाजाच्या खबरस्तानला व्हावं असं तुम्हाला वाटतंय? सोलापूर शहरात जेवढे मशानभूमी आहेत, कब्रस्तान आहे, मुस्लिम कब्रस्तान, वो शब्द ह्याचा विकास व्हायलाच पाहिजे. हे मी सोलापूरचा शहरी म्हणून व एक नगरसेवक म्हणून ही माझी इच्छा आहे. पूर्ण जेवढे पण समाज हे आपले कब्रस्तान आहे, शमशानभूमी आहे, मसनवाट आहे, हे विकास व्हावं. जोडबाई पेठ मध्ये तिकडे एक मसनवाट आहे. हा, ते मुस्लिम जमाताची आहे. ते पूर्ण सोलापूरची मुस्लिम जमाताची जागा आहे, चराकली कब्रस्तान. हा. तर त्याचा पण विकास व्हायला पाहिजे. मला सांगा, तुम्हाला किती लाखाचा निधी मिळाला या वार्षिक म्हणजे 25-26 मध्ये? हे 25-26 ही पूर्ण कॉर्पोरेशन मध्ये आमचे पक्ष नेता व महापौर जेवढे आपली शमशानभूमी आहे व कब्रस्तान आहे त्यांनी पूर्ण ह्याचा तरतूद केलेला आहे. फक्त त्यांनी निधी जे कामाला लागणार आहे ते देणार आहेत त्यांनी. आता ह्या घडीला तुम्हाला वार्ड वाईज निधी किती आहे एकदा सगळ्या प्रभागातल्या नगरसेवक आपलं नागरिकांना सांगा. उद्या हे होऊ नये की बाबा आम्ही ह्यांना निवडून दिलो आणि महापालिकेने आम्हाला 65 लाख रुपयाचा वार्ड वाईज आणि भांडवली निधी दिला, इतर काय निधी आणायचा तुम्हाला ते भांडून आणायचं आहे. बरोबर आहे. आता सध्याला हे 25 आणि 26 ची भांडवल निधी 50 लाख रुपये आणि वार्ड वाईज निधी 16 लाख रुपये आहे. तर ह्याच्यात हे तर आम्हाला पूर्ण होणार नाही. तर आम्ही आमचे प्रभागासाठी आम्ही शहर मध्यचे आमदार असू दे, देवेंद्र कोटे व आमचे सोलापूरचे खासदार मान्य कुमारी प्रणितीताई शिंदे व आमचे खासदार ज्योती वाघमारे किंवा आमचे शहराचे पालकमंत्री, आम्ही त्यांना भांडून आमची प्रभागाच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी, जसं की याच्या अगोदर मी पण म्हणलो आणि आमचे आजार हुंडेकरी पण म्हणले की आम्हाला प्रभाग 16 मध्ये, 17 मध्ये व 22 मध्ये काम करायचं आहे. जिथं जिथं बहुसंख्या मुस्लिमचे जिथं आमचा नगरसेवक नाही तिथं पण आम्ही काम करणार आहे. हे खासदार, आमदार आणि पालकमंत्रीची निधी आम्ही भांडून आणू. आम्ही निधी लक्षात असू दे, भांडून निधी आणणार आहेत बरं का. आणि आपण जिथं जिथं ज्या प्रभागाचं काम राहिलंय, विकास राहिलाय, आपल्याला एका नगरसेवकाला 65 लाख रुपये वार्षिक निधी आहे आणि त्या 65 लाख मध्ये ह्यांनी किती विकास करणार आहेत आणि ह्यांच्या प्रभागासाठी किती भांडून तुम्ही निधी आणणार आहेत हे आपण ह्यांच्या बरोबर चर्चा करणार आहे. मला सांगा, तुमचा हातद्वार भाग आहे आणि भरपूर काम आहेत तिकडं, कसं भांडणार? महापालिकेला किंवा इथले आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांकडनं भांडून तुम्हाला निधी आणावा लागेल, बरोबर आहे.
अभी फिलहाल को ये पिछले 7 महीने से हम जो है महापालिका में महापौर रहने दो, सभागृह नेता रहने दो, या पालक मंत्री रहने दो, या खासदार परिणीति शिंदे ताई रहने दो, या ज्योति वाघमारे मैडम, इनके पास हम जा रहे हैं, हम निधि की अपील कर रहे हैं, हम उनको पत्र दे रहे हैं कि हमको आप निधि दो। उसमें से बहुत सारे काम हमारे आपको 97 नंबर के ठहराव में मंजूरी मिले हैं इस चालू की 20 तारीख के बोर्ड को। तो वो उसका रिजल्ट है, आने वाले वक्त में जरूरत पड़ी जो काम मोहब्बत से हो रहा है मोहब्बत से करेंगे। जहां पर हमको लगा, लक्षात असू दे, जो काम मोहब्बत से होने वाला है वो मोहब्बत से करने वाले हैं, जो मोहब्बत से नहीं होने वाला है वह लड़ झगड़ कर करने वाले, वह लड़ झगड़ कर काम करेंगे हम। आजर हे सगळ्याचा लाडका नगरसेवक आहे, भाजप असू दे, काँग्रेस असू दे, इतर कुठलाही राहू दे, हे निधी आणून देत असतो, भांडणारा नगरसेवक आहे आणि गोड बोलून ह्याला निधी कसं आणायचं आपल्या प्रभागामध्ये आणि काम विकास कसं करायचं हे चांगलं माहित आहे बरं का सोलापूरकर। 2 टर्म तो नगरसेवक आहे। मला सांगा, गेल्या टर्मला तुम्ही नगरसेवक होता, त्या टर्मला तुम्ही किती कोटीचा तुमच्या प्रभागामध्ये खर्च केलाय निधी? सुभाष देशमुख के पास से 1 करोड़ 10 लाख शायद 18 में बजट लिया था मैं, मेरे वार्ड में प्रभाग जब 21 था, और आमदार परिणीति शिंदे का जो मेरा हिस्सा शहर मध्य में आता था उस वक्त में, अंतोड़ी का नगर, अभी जो प्रभाग 21 है वहां पर आमदार परिणीति शिंदे की तरफ से शायद से 50 लाख की निधि दी। एनकैप में 3.5 करोड़ के ऋण मुक्त योजना में जो है उसमें 3.5 करोड़ के काम मेरे प्रभाग 21 में हुए हैं पूर्वी। आणि आता अभी यहाँ पर कोई काम सांगा, आंकड़ा सांगतो। अभी यहाँ पर हम जो है नगर उत्थान, जिला स्तर, राज्य स्तर, ये दोनों में काम सुचाए हुए हैं। वो काम जो है अभी एस्टिमेट के लिए गए और उसका ठहराव आया मंजूर होकर सब 97 में। अब इसके बाद पालक मंत्री, ये महापालिका के लोग हमको जो निधि लेंगे उसका जब उद्घाटन रहेगा आपको बुलाने वाले हैं, आपके सभी बंधुओं को बुलाने वाले हैं। अभी फिलहाल को हमारा ठहराव मंजूर हुआ है, हमको जो निधि देने वाले हो वो कितनी देने वाले हम आपको बताएंगे। लेकिन जो अभी हाजी साहब ने बताया कि 3 कब्रस्तान को जो निधि मिली है वो तो किधर जाने वाली नहीं, 1 करोड़ रुपए। और मैं थोड़ी देर पहले भी बोला, अभी भी बोल रहा हूँ, इसमें हमारे तमाम नगर सेवक का पाठ पुरावा है। उसके अलावा एक हमारे सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इनका भी पाठ पुरावा है, MD शेख के लड़के, हम सबने मिलकर ये ठहराव लाया है और इसको मंजूरी मिली है। खरंच सोलापूरकर, आपल्याला उशीर लागतंय बरं का, जरा थांबावं लागतंय। टेंडर आहे, प्रोसिजर आहेत, हे सगळी शासनाची प्रक्रिया, महापालिकेची प्रक्रिया आपल्याला थांबावं लागतंय आणि विकास करून घ्यावं लागतंय। आता तर कुठं निवडणुका झालेत आणि 6 महिन्यामध्ये हे सगळंच ओम फट स्वा असं काय होणार नाही। मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये किती कोटीचा निधी पूर्वी खर्च केलाय? तुमचे वडील नगरसेवक होते आणि कुठं कुठं विकास केलाय? सबसे पहले तो मैं प्रभाग 14, प्रभाग 20, 17 और 16 सभी लोगों का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि वो लोग मेहनत करके हमको चुन के लाए। इंशाल्लाह जैसे आप बोले कि हमारे बच 2012 से 2017 और जो 7 करोड़ का जो निधि हमारे पिताजी ने राहुल गांधी झोपड़पट्टी में जो ओपन गटर थे वो बंद करने का काम किया है। इंशाल्लाह मैं परसों जो बोर्ड में जो मेरा विषय था दलित बस्ती का, अन्ना बोसाटे का, आरिफ दूध डेयरी से काली का मंदिर 60 लाख रुपए, अंतर की तरफ से 60 लाख रुपए, और ओबीसी समाज के लिए जो निधि है 1 करोड़ का, और जैसे हमारे हाजी साहब है, वाहिदा पप्पू है, और हमारे चारों नगर सेवक मिलके जो कमरून सा स्कूल से मरकज से अबोली कॉम्प्लेक्स से मक्का मस्जिद और बीजापुर बेस, इसके लिए हमको 1 करोड़ 85 लाख रुपए, 14 प्रभाग के लिए हमको 4 करोड़ रुपए मिले। इसके अलावा हमको जो भांडोली निधि है जो हमारे को 65 लाख रुपए है, और इंशाल्लाह वो अभिप्राय भी चालूंगा। जैसे कि रहमत भी टिकड़ी पे उलमा हिंद जो मस्जिद है और दवाखाना है उसके लिए हम 16 लाख चारों लोगों ने दिया है, और जो राहुल गांधी की जो ओपन गटर है इंशाल्लाह वो भी ओपन गटर भी ये महीने में पूरा काम हो जाएगा। तुमच्यासाठी फक्त तुम्ही किती निधी आणणार आहेत आणि एकदा सोलापूरकरांना सांगून टाका। इंशाल्लाह हम चारों नगर सेवकों ने ये ठहराया है, कोई भी काम रहने चारों मिलके करेंगे और लोगों का विकास करेंगे, शोलापुर का विकास करेंगे, समाज का विकास करेंगे, हर समाज के लोग को लेके चलेंगे। और इंशाल्लाह मैं तुमको एक बात बताना, लक्षात असू दे सोलापुरकर, हर समाज को लेके चलेंगे, ये अल्लाह ताला ने अपने को सिखाया है, वैसा काम कर रहे हैं। हाँ, इंशाल्लाह आने वाले दिनों में हम चारों नगर से
एक शोलापुर में एक मिसाल बन के रहेंगे। हमारा हर चीज आज तक जैसे 7 महीने हुआ, छोटी से छोटी चीज हम चारों लोगों ने मिल के किया, जैसे 20 के भी चारों नगर से मिल के करते हैं। अल्हम्दुलिल्लाह ये 16 नगर, जो 8 नगर से होगा, 9 नगर से होगा, आने वाले दिनों में 20 नगर से करके दिखाएंगे और हमारे विकास के मुद्दे पे हम काम कर आपसे वोट मांगने के लिए आएंगे। खूप काही चांगली माहिती दिली आहे। मला सांगा भैया, किती लाखाचा निधी मिळाला? तर चालूच्या या वर्षीच्या हिशोबानं बघितलं तर 66 लाखची आम्हाला भांडवली निधी 16 लाख आणि बजेटच्या हिशोबाने 50 लाख रुपये, ते त्या हिशोबाने आम्हाला 66 लाख रुपये भेटलेले आहेत। त्यामध्ये या 25 लाख आणि भांडवली निधी 8 लाखच्या हिशोबाने आम्ही माझ्या बजेटमध्ये मी 7 रोड या 8 दिवसामध्ये त्याची ओपनिंग करणार आहे। आणि पुढचं जे काय पण काम असेल आम्ही 4 जण मिळून, जसं आजावंडीकडे तुम्ही म्हटलो की गोड बोलून सगळ्याकडून काम करून घेतात, तर माझं थोडं गोड त्यांच्यामध्ये मिक्स करून चांगलीच निधी आम्ही गोळा करून आणू आणि लोकांचं काम करू। मला सांगा, 65 लाखामध्ये आपल्याला प्रभाग मोठा आहे आणि भाग मोठा आहे, तिथं सगळ्याचेच कामं होऊ शकत नाहीत। लक्षात असू दे, 65 लाखामध्ये इथून तिथपर्यंत रोड होऊ शकताय, त्याला भरपूर काय असतंय आणि तेवढं नागरिकांचं म्हणणं आपण हे करू शकत नाही, त्यांच्या जेवढं त्यांची मागणी तेवढं करू शकत नाही। त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? कसं आहे, माझा नई जिंदगीमध्ये राहण्याचं जे मी जे राहतो ते 36 वर्ष झाले, म्हणजे माझी उमर 37 आहे। आणि याच्या अगोदर जे नगरसेवक होते 20 वर्षापासून त्यांनी जे तुम्ही जे सर्वे केलं नई जिंदगीचा, तर तिथे फारसे काम, बहुतांश काम अजून झालेले नाही आहेत। आणि 66 लाख काय, अजून आपल्याला 3-4 करोड रुपये जास्त लागतील तिथं। तर महापौर निधी आहे आणि DPTCच्या मध्ये आपण प्रयत्न करू, आमदाराकडे जाऊ आणि पर्सनल स्वतः जी पिटिशन दाखल करून स्वतः लेटरच्या माध्यमातून जी आपल्याला तरतूद करावं लागेल, ते तरतूदच्या माध्यमातून लोकांचा आपण फायदा करू। मला सांगा दादा, काय आव्हान करणार सगळ्या तुमच्या जमातांना? काय आंदोलन व्हावं लागलेत, काय आंदोलन करतो म्हणते, काय सांगाल सगळ्यांना? आव्हान करण्यासारखं काय नाही, समाजासाठी सहारे प्रत्येक व्यक्ती सक्षम आहे, प्रत्येक व्यक्ती समाजासाठी लढावं असं सर्वांना वाटतंय। तर आमचा या गोष्टीकडे म्हणजे कोण काय करायला याच्याकडे दुर्लक्ष करता आम्ही स्वतः काय करू शकतो। आता माझ्या माध्यमातून जर बोलायचं लागले झाला तर आम्ही नई जिंदगीच्या माध्यमातून एज्युकेशन मजबूत करणार आणि बाजारपेठेची उभारणी करणार, आरोग्य केंद्राची उभारणी करणार, अग्निशामक गाड्याची आणि अँब्युलन्स सेवा याच्या माध्यमातून आम्ही पुढचा प्रयत्न करणार। मागे काय झालं, कोण काय करत आहे त्याच्याकडे लक्ष देत बसलो तर मी काय करू शकणार नाही, मी माझ्या समाजासाठी काही करू शकतो, ही माझं पर्सनल मत आहे। धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली आहे आपल्याला। ह्यांच्या प्रभागातला विकासाचा मुद्दा घेऊन आपण यांच्याशी चर्चा केलो। आता आपल्या सोलापूर शहर कसा असायला पाहिजे या सगळ्याच लोकांना विचारणार आहे का, कारण की हे दुसराच पक्ष मोठा आपल्या महापालिकेमध्ये आहे आणि त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहोत। मला सांगा ताई, तुम्ही बी नगरसेवक आहेत? हा हा, या की इकडे बसा, इकडे बसा। आई नगरसेवक असलं तर काय झालं, आईने सगळ्याच मुलांना शिकवत असते कसं राहायचं, काय करायचं, पाक तसं हे बोलणार आहेत आपल्या बरोबर। मला सांगा भैया, तुमच्या प्रभागामध्ये काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय की आपल्याला 65 लाखामध्ये आपण लोकांचं म्हणणं काय काय असतं, रस्ते व्हायला पाहिजे, ड्रेनेज व्हायला पाहिजे, दिवा बत्ती वगैरे वगैरे लय काय म्हणणं असतंय आणि तेवढ्यामध्ये आपल्याला पैसे पुरत नाहीत। त्या पैसे सोडून दुसरीकडनं निधी आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? आता आम्हाला जे भेटलेले आहेत 65 लाख, त्या व्यतिरिक्त आम्ही 4 नगरसेवकांनी, मी माझा सांगतो, नगरोत्थान योजनेमध्ये 25 रस्ते दिलेत मी आणि त्याच्यामध्ये बहुतेक 1 करोड रुपयाची निधी झाली आहे असं मला इंजिनियर कडून कळालंय। अजून दुसरी गोष्ट, आपण दलित वस्तीमध्ये पण 2 रस्ते दिलेत, ते पण फायनल झाले म्हणून ते म्हणजे 97 नंबर मध्ये विषय नंबर जे 97 होता त्याच्यामध्ये फायनल झाले ते पण। अजून तिसरी गोष्ट, ड्रेनेजची लाईन आहे साईनाथ नगर म्हणून आमच्या इथं, ते तर म्हणजे पाऊस चालू झाला म्हणून ते थांबलंय, ते पण होऊन जाईल। अजून MSCB कडे पण पाठपुरावा केला होता, आमच्या इथं खूप जागी हाऊस सिंगल फेज लाईन आहे आतापर्यंत,
तर तिथं हाऊस फेज वाव म्हणजे 3 फेजचा एक प्रकार येतो तो पण ते अजून खूप जागी MSCB चे पोल नव्हते तिथं पाठपुरावा केलाय ते पण म्हणजे ऍक्च्युली ह्या DPDC मध्ये पूर्ण मंजुरी झालेली आहे. अजून थर्ड वन म्हणजे लाईटचे जे स्ट्रीट लाईट आहेत ते पण पाठपुरावा करून आम्ही नगरोत्तामधून मिळवलेला आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिला. लय रागाला आलते पत्रकार परिषदेमध्ये. आपल्याला सगळ्याचं म्हणणं घ्यायचं आहे, ह्यांना 65 लाख रुपये निधी आहेत. जे इतर निधी आपल्या प्रभागासाठी भांडून आणणार आहेत ते त्यांच्या स्किलवर आणणार आहेत, त्यांच्या जबाबदारीवर आणणार आहेत. त्यांना कुठल्या कुठल्या लोकांनी निवडून दिलंय, हिंदू मुस्लिम इथं जात पातचं काय विषय नाहीये, पण त्या लोकांसाठी हे झटणार आहेत आणि ह्यांना कुठल्याही स्तरावर जावं लागतंय की निधी आणण्यासाठी. भाजपाला बी रिक्वेस्ट करावं लागतंय, शिवसेनेला बी रिक्वेस्ट करावं लागतंय, पण आपला प्रभाग कसा असायला पाहिजे या सगळ्याच नगरसेवकांना वाटतंय बरं का. आतापर्यंत आपण त्यांच्या प्रभागाचं विचारलो, आता आपण आपलं सोलापूर शहर कसं असायला पाहिजे हे विचारणार आहोत. मला सांगा आपलं सोलापूर शहर कसं असायला पाहिजे, अवघ्या 1 मिनिटात सांगायचं आहे. सोलापुर शहर में जो सोलापुर के बच्चे जो सोलापुर छोड़ के जो पुणे मुंबई में काम करने के लिए जाते हैं, यहाँ के पालक मंत्री और यहाँ के जो आमदार है, जो खासदार है, हम उनसे गुजारिश करेंगे कि बच्चों के लिए कुछ तो सुविधा ऐसी लेके आओ कि वो फ्यूचर बन के अपने माँ बाप का एक हाथ बटाए. जो घर छोड़ के जो दूसरे सिटी में जाके काम करते हैं तो उनको तकलीफ होती है, तो हम आपके साथ में मिलके काम करना चाहते हैं, क्योंकि आप विकास करो हम साथ में रहेंगे. जब आप विकास नहीं करेंगे तो हमारे विरोध में तैयारी के आपसे काम लेने के हमारे में वो काबिलियत है. जो विकास करेगा उसके साथ एमआयएम रहेगी. मला सांगा ताई, काय व्हायला पाहिजे असं सोलापूर शहरामध्ये असं तुम्हाला वाटतंय अवघ्या 1 मिनिटात? सबसे पहले तो मैं ये कहना चाहूंगी कि सोलापुर शहर सुंदर होना चाहिए, सुंदर सोलापुर, स्वच्छ सोलापुर होना चाहिए. अब स्वच्छता के लिए तो हमने बहुत सारे काम रबाए हैं. हमारा ज्यादा ध्यान हमारा प्रभाग, हमारा शहर, हमारा महाराष्ट्र, हमारा पूरा इंडिया स्वच्छ होना चाहिए. और लास्ट टाइम भी इसी स्वच्छता की वजह से हम सोलापुर स्वच्छता में 1 नंबर आया था, आपको पता है. जहाँ पर कचरे के कुंडे थे, जो स्पॉट थे कचरे के, वो तो सब हमने मेन बंद किए. और हमारा प्रभाग आप ढूंढ कर देखिए कि आपको ज्यादा कचरा ऐसा किधर भी नहीं दिखाई देगा. यहाँ पर जेल रोड के पास कचरा गिरता था, वहां पर हमने फुटपाथ बनाए और वहां पर बाकड़े रखे. और जिजा माता के पास सोलापूर शहरामध्ये काय असावं असं तुम्हाला वाटतं? शहर में रोजगार होना चाहिए लोगों के लिए. जो हमारे सुशिक्षित बेरोजगार लोग हैं तो उनके लिए रोजगार मिलना चाहिए. अब 20 तारीख के बोर्ड में 1300 लोगों को नौकरियां देने वाले हैं, वो विषय आया था और उसे मंजूरी भी मिली है वो. और दोबारा स्टैंडिंग कमेटी की तरफ से वो विषय आया था, मंजूर होके वापस गया और वापस बोर्ड में आने वाला है. उसके बाद पेपर में जाहिरात आएंगी, इंटरव्यू होंगे, बाकायदा रिटर्न टेस्ट हो, जो भी उनका प्रोसीजर है उसके जरिए सोलापुर में भर्ती हो जाएंगी. बहुत सारे लोगों को नौकरियां मिलेंगे. उसमें हम बहुत ही कोशिश करेंगे कि हमारे भी प्रभाग के बच्चे, हमारे सोलापुर शहर के बच्चे लगे. और हम आमदार खासदार ज्योति वाघमारे मैडम और हमारे जितने भी पालक मंत्री वो हैं, विरोधक ही है, लेकिन अगर मीठे से बोलते हैं तो. मला सांगा ताई, तुमच्या प्रभागामध्ये बेरोजगार लोक किती आहेत आणि त्यांना रोजगार किती देणार? हमारे प्रभाग में तो बहुत लोग बेकार हैं, बेकारी बहुत ज्यादा है. सुशिक्षित बेरोजगार है. तो हम क्या करते हैं, सुशिक्षित बेरोजगार को कुछ बिजनेस लगा कर देने के लिए बैंक से लोन निकाल कर देने में मदद करते हैं. ताई मला सांगा, बँक लोन हे सगळ्यालाच दिली जाते, त्यांना डॉक्युमेंट्स लागतात तिकडं, त्याच्याशिवाय तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत? डॉक्युमेंट्स नसल्यावर शिवाय तुम्ही क्या लोकांना रोजगार तरफ से यूसीडी की तरफ से लोगों को कर्ज मिल रहा है, महिलाओं को छोटा मोटा बिजनेस के लिए 50,000, 1 लाख, 2 लाख. उसकी 10,000 से शुरू हुआ, 15,000 हुआ. अभी 15,000 जो फेडे उसको 50,000 मिल रहा है, फिर 1 लाख, 2 लाख. उनकी कैपेसिटी लक्षात असू दे. सोलापूरकर ह्या नगरसेवक आहेत आणि यांच्या प्रभागातल्या प्रत्येक
बेरोजगार लोकांना हे नोकरी लावून देणार आहेत आणि त्यांना हाताला काम देणार आहेत. लक्षात असू दे, त्याला जाऊन भेटायचं आहे. या इकडं मला सांगा दादा, हा आपलं सोलापूर शहर कसं असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? अपना सोलापुर खड्डे मुक्त रहना चाहिए, अंधेरा मुक्त रहना चाहिए और साफ सुथरा और गार्डन वाला ग्रीन सिटी होना चाहिए. इसके लिए हम काम करना चाहिए. हम मतलब सोलापुर के सभी जिम्मेदार लोग, सभी लोग प्रतिनिधि. सोलापुर में रोजगार भी रहना चाहिए, साफ सफाई भी रहना चाहिए और उसके अलावा क्राइम मुक्त वो भी सोलापुर रहना चाहिए. यह हमारी ख्वाहिश है कि सोलापुर में ना क्राइम रहना चाहिए, ना गंदगी रहना चाहिए. रहना चाहिए तो रोजगार रहना चाहिए, और जो नहीं रहना चाहिए वो खड्डे मुक्त सोलापुर रहना चाहिए, जो फिलहाल को भी दिख रहा है. खड्डे मुक्त. पावसाळा आला की खड्डे होत असतात. आपण फक्त 80% वर बोलायचं आहे, 20% सगळं. मला सांगा ताई, तुम्ही बिड्या वळतात बरोबर? जे बिड्या वळणार महिला आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? हा, बिड्या केलं की तिकडं बिडी कामगारला तुम्ही माप द्यायला जाता, तिथं पैसे तंबाखू कमी, पान कमी वगैरे वगैरे भरपूर असतंय. काय सांगाल सगळ्यांना? बीड़ी कामगार है, उनके वास्ते रोजी है, अच्छी है, घर बैठे है. फिर उनको जो है थोड़ा पत्ता तंबाकू कम पड़ता है, उनको बाहर से लाके एडजस्ट करते हैं. फिर वो महीने की मजदूरी आती, वो बैंक में आती पगार. हॉस्पिटल का आयुष्मान कार्ड, हमें भी आयुष्मान कार्ड बनाई हुई, और सब लोगों को बोले से आयुष्मान कार्ड बनाओ. परसों एक ये रखे थे, शिविर रखे थे, वहाँ 10 लाख का कार्ड 70 साल की उम्र वाले को बनाने का वो मुहिम रखे थे वहाँ. मला सांगा ताई, ते बुजुर्ग आहेत, लक्षात असू दे, त्यांना पूर्वीचं सोलापूर आणि आत्ताचं सोलापूर चेंज झालंय असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे पूर्वी कसं होतं सोलापूर आणि आता कसं आहे? थोड़ा अच्छा सुधरे से अभी है. हा, आता तुम्ही नगरसेवक आहेत, कोशिश करेंगे हम भी, सोलापुर सुधारेंगे. फिर पहले सोलापुर, बाद में हमारा वार्ड है, फिर गली रास्ते सब सुधारेंगे हमारे. धारणा चांगली आहे, काय तर व्हायला पाहिजे ह्या ताईला विचारू. मला सांगा ताई, आपलं सोलापूर शहर कसं असायला पाहिजे आणि काय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सबसे पहले तो सोलापुर शहर, रास्ते, खड्डे, ड्रेनेज, गटार, ये तो है. मैं ऐसा मानती, सोलापुर शहर में सबसे पहले तो आपस में एक ही होना चाहिए. एक आगे बढ़ रहा तो दूसरा सपोर्ट करना चाहिए. सब में पहले सोलापुर में एक दूसरे के लिए मोहब्बत होना चाहिए, एक दूसरे का सपोर्ट बन के काम करना चाहिए. बाकी तो सब काम हम करेंगे, रोजगार के लिए करेंगे. ड्रेनेज है, गटार है, खड्डे है, इसके लिए तो धीरे धीरे ये सब काम अपने आप हो जाएंगे. मगर यहाँ सबसे पहले तो आपस में एक ही, आपस में मोहब्बत. हमारा वतन क्या सिखाता? बाप रे, अपना वतन क्या सिखाता, ये MIM वाले बोल रहे हैं. लक्षात असू दे सोलापुरकर. हाँ, यमाम क्या सिखाता? मजलिस क्या सिखाती? मजलिस मोहब्बत सिखाती. मजलिस क्या सिखाती? आपस में बैर नहीं सिखाती. हमारे लिए कितने लोग क्या कुछ नहीं बोले, मगर हम कुछ नहीं बोले उनके लिए, क्योंकि हमको अच्छा नहीं लगता कि उनको कुछ बोले. क्यों ना बोले हम? क्योंकि हम ये समझ लेते हैं कि हम काम कर रहे हैं, हमारे को पता है हम काम कर रहे, हमको पता है, हमको सफाई देना नहीं था उनको, इसलिए हम उनको जवाब नहीं दिए. खूप काय चांगली माहिती दिली आहे. आजर भाई बोलणार आहेत. हा, एक चीज भूल गया मैं. सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि सोलापुर में जिस तरह से सभी धर्म मिलकर रहते थे, वो चीज खत्म हो रही है आहिस्ता आहिस्ता. तो आने वाले वक्त में हम सोलापुर, आप बोल रहे हैं कैसा रहना चाहिए, हम चाहते हैं सब समाज मिलकर रहना चाहिए. जिस तरह से पहले रहते थे उसी तरह से 2014 से सोलापुर नहीं पूरे हिंदुस्तान के हालात बदले हैं, तो वो हालात सुधरना चाहिए और सब लोग मिलकर रहना चाहिए. सबसे पहले बदलाव होना चाहिए. धन्यवाद. त्यांच्याकडे जाऊ. मला सांगा, आपलं सोलापूर शहर कसं असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? पहला तो सोलापुर शहर की खूबी ये है, अच्छाई उसकी ये हर समाज की
और हर शहर की खूबी ये है कि जो नेता चुनकर देते, जो भी फील्ड में रहता वो एजुकेटेड आदमी रहना, उसमें एजुकेटेड यानी उसमें शैक्षणिक पात्रता उसकी ज्यादा रहना। हम किसको चुन कर ला रहे, किसके पीछे हम हमारा मार्गदर्शन समझ रहे, वो आदमी एजुकेटेड रहना ये इम्पोर्टेंट है। क्योंकि एजुकेटेड आदमी जो है ना हर चीज को समझ कर बात करने वाला रहता। अब परसों हमारी नई जिंदगी का जो मसला हुआ की नाईट मला सांगा एज्युकेटेड चांगलं बोलत असतात, शिकलेला असतात आणि त्यांनीच राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतंय? मी स्वतः अनपढ सुद्धा राजकारणामध्ये येत आहे? नाही ते अनपढ राजकारणामध्ये आता आले ते त्यांचे काहीतरी म्हणजे चुकीने आले असं मला वाटतंय। कारण की आम्ही त्यांना निवडून दिलाय, हम उनको चुन कर दिए इसलिए वो है। अब जो है ना आने वाली पीढ़ी को मेरा एक अपना पर्सनल संदेश ये है कि हम जिसको चुन कर देंगे कम से कम एजुकेटेड रहना, ईमानदार रहना, ये बात की खूबी देखकर उसको चुनकर लाना। मला सांगा तुमच्या नये जिंदगी परिसरातला एक मुद्दा काही नगरसेवकांनी उचलला होता, काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचलला होता की जे आमचे सातबाऱ्यावर नाव आहेत आणि आमच्या अतिक्रमण तिथनं काढणार आहेत, बेकायदेशीर असलेले काढायला पाहिजे का नाही असं तुम्हाला वाटतंय? तर नई जिंदगीचे प्रॉब्लेम होता की नाईट लँडिंगचे जे प्रॉब्लेमच्या हिशोबाने पालकमंत्री बोलले होते की जिथं अतिक्रमण झालंय तिकडची आम्ही जागा हटवणार। तर जिल्हाधिकारी असो या पालकमंत्री असो त्यांनी स्वतः 3 दिवसा अगोदर पेपर डिक्लेअर केलं होतं की कोणता टप्पा कोणता गट त्याच्यामध्ये जाणार आहे, ते क्लिअर कट पेपरमध्ये मेन्शन होतं। मी तुम्हाला तेच म्हणालो की एज्युकेटेड होणं किती गरजेचं आहे, शैक्षणिक पात्रता असणे किती गरजेचे आहे। ते पेपर तुम्ही जर पडलं असतं तर तुम्ही निवेदन दिलं नसतं। आणि चला निवेदन दिलं, आपलं एक संविधानिक हक है, आम्ही देऊ इच्छितो म्हणजे आपलं चलो देना है तो देंगे, प्रॉब्लम वो नहीं है। पर मेरा क्या बोलना, रोज पेपर पढ़ना, एजुकेशन होना जरूरी है कि उसके अंदर जिलाधिकारी, पालक मंत्री और इधर जितने भी डिप्टी सीएम्स वगैरह इसमें थे तो उन्होंने क्लियर मेंशन करे थे उसके अंदर कि गट नंबर कौन सा है क्या है। तो जब पूरा सर्वे करे, पूरा जब इसके अंदर मालूमात लिए तो अपना नई जिंदगी उसके अंदर सर्वे नंबर भी नहीं था, कुछ भी नहीं था। तो वो आने वाले टाइम में जब एयरपोर्ट लैंडिंग का जो भी प्रॉब्लम होगा वो ऊपर के हिसाब में जो ओपन जगह है उसके हिसाब में अतिक्रमण होगा, थोड़ा बहुत हिस्सा अतिक्रमण होगा वो सरकार तय करेंगे, यानी महानगर पालिका और पालक मंत्री इसके ऊपर जो भी काम करें उन्हें तय करेंगे। धन्यवाद, खूप काय चांगली माहिती दिली। हाँ, हमारे खासदार बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, हमारे माजी खासदार इम्तियाज जलील साहब, कौतुक नको, विकासावर बोला। बोलणार आहे, त्यांनी आम्हाला हमको ये डायरेक्शन दिए कि हमारा काम ही हमारी पहचान है और वार्ड में प्रभाग में विकास आप करो। उनके ही डायरेक्शन पर, उनके कहने पर, हमारे अनवर साहब निरीक्षक हमारे, उनके ही कहने पर हमने प्रभाग में ज्यादा से ज्यादा मेहनत करते। सुबह के 65 को हमको फोन आना शुरू होते हैं, शाम तक हम काम करते और ज्यादा से ज्यादा निधि लाने की कोशिश करते हैं। हमारा एक ही मकसद है, बच्चे एज्युकेशन हासिल करना चाहिए। नाही, मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये 2 नंबर धंदे असेल, गुटखा असेल, मावा असेल, भरपूर आहे विक्रेते, त्यांना काय आव्हान करचाल? वो उनको आह्वान करने का हमारा काम नहीं, वो पुलिस उनको देख लेती, डिपार्टमेंट के लोग उनको देख लेते हैं, वो हमको पसंद नहीं और उसमें डीप में हम लोग जाते भी नहीं। मला सांगा ते बंद व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? हाँ, जरूर बंद होना चाहिए। गुटखा मावा ये सब लोग बीमार पड़ रहे हैं आजकल, कैंसर के जो बीमारियां हो रही उसी की तरफ से हो रही। इतने लोगों को कैंसर होता है, मुंह टेढ़े बिंगे होते हैं, फिर भी लोग उस पर से एक्सपीरियंस नहीं। त्याच्या शेजारीच इथून जर 1 मीटरावर गेलं तर माव्याचे भरपूर दुकान आहेत। हमारे एरिया में तो नहीं है, हमारे एरिया में तो नहीं। तुम्ही समोर गेले की तिकडे माव्याची दुकान आहेत। अभी क्या दुकान है क्या है वो पान पट्टी के दुकान में इधर उधर हम किधर झाँक कर नहीं देखते। 25 मीटरावर माव्याचे दुकान आहे। लेकिन हमारे प्रभाग के लोगों से ये कहना चाहूंगी कि आप मावे से, गुटखे से दूर रहो। उसको बेचना भी मना है, उसको खाना भी मना है, हमारे इस्लाम में भी वो मना है, हमारी नमाज भी नहीं होती उससे। तो लोगों को मैं साफ मना करूंगी कि आप उससे दूर रहें। मला सांगा तुमच्या शेजारचे दुकानं बंद होण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत? तुमच्या 25 मीटरावर माव्याचे दुकान आहेत। अगर मालूम पड़ा कि ये यहाँ पर मावा बिकता है
तो हम सीधा उसके खिलाफ पुलिस कमिश्नर साहब को कार्रवाई करने के लिए हमारा पत्र पर लिख कर देंगे कि इनके ऊपर कार्रवाई करो। धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे ताईने आणि सगळ्याच लोकांनी. सोलापूरचा विकास असेल, सोलापूर मध्ये काय असायला पाहिजे, यांचा प्रभाग कसा असायला पाहिजे आणि सगळीच माहिती दिली आहे हे 9 नगरसेवकांनी. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.